ओ डेपुटी खरे आली ना. कोण? अरे ठीक आहे. अरे कोण आली? कोण आली बा आता? सुगंधा तुझ्या हाताला लई चव आहे ग. काय गुलाबजामू झालते काल. ओ श्यामराव तुम्हाला माहिती तो आलाय गावात. कोण? आली ना. आली ना? हा. अरे कोण? गायबान अर्धवटच माहित सांगून गेलं. कोण आले गावात? ओ अण्णा आली ना. अरे ठीक आहे. कोण आली? कितीच्या गाडीने बसली पारू तू आज? कितीच्या गाडीनं जसं काय की न्यायलाच आला होता. हा माहेराला न्यायला या म्हणलं. आला का तुम्ही न्यायला? अरे मारायला यायला उशिरा उठलं होतं त्याच्यामुळं बस स्टँडवर बसलो होतो तुझी वाट बघत. हा तिथंच बसला. घरी यायचं नाही कळलं तुम्हाला? घरी हा? ती तुझ्या भाव नाही का काळा मला किती स्वतःच लय देखलं तोंड. डुकरावानी तर तोंड आहे आणि माझ्या भावाला बोलताय. जाऊ दे. अरे तुला एक सांगायचं होतं. तू जर गावात नसली ना लय सुन सुन वाटत होतो गाव. हा गावात सुन सुन तुम्हाला नव्हतं का? सुन वाटत का? तुमची मजा होत होती इथं. नाही माझी कायची मी काम तू आठवणीत जुरत राहिलो. एवढं जर झुरत राहिला असता ना न्यायला आला असता. एवढं वर्षभर वाट बघितली नसती. मी फोन केलेला दिसला नाही का तुला? तू उचलीत नव्हती. हा मग राग आल्यावर काय तुमच्याशी गुलू गुलू बोलत बसू का? आता कुणाला शोधताय हिथं तिथं? तू एवढं ती म्हणून बघतोय लोक ऐकत का काय? तुला नवऱ्याविषयी काय प्रेम बिम आहे का नाही दर्शिक? हा मलाच प्रेम नाही का? नाही अहो मला मरणाचं प्रेम आहे. पण तुम्ही वागता कसं हो? हा कसं वागतोय? माणसासारखंच वागतोय. कसं वागतोय? माहेराला आला तर सारखं पिऊन यायचा तुम्ही. तिथे येऊन भांडणं कर, तिथं शिव्या गाळा कर, त्या मेवण्याला बोल, सासऱ्याला बोल, सासूला. एकाला तर तुम्ही सुट्टी दिली का? मी नाही सुट्टी दिली. तुझा बाप कसा बोलत होता मला ते नाही दिसलं तुला आहे का नाही? नवऱ्याला बोललेला तो अपमान घेतला सहन करून. अहो मग बरोबर आहे ना. अहो 1.5 वर्ष झालं तुम्ही मला न्यायला आला नाही. मग कोणचं बाप शांत बसलो जावई दिसल्यावरती? हा तुम्हाला जरा तरी प्रेम असतं तर म्हणला असता की बाई मी सुधारतो, दारू सोडतो, कामधंदा करतो, आता नीटनीटकं तुमच्या पोरीला सांभाळतो. का माझ्या बापाने पाठवली नसती का? लय फोन लय प्रेम होतं तुझ्यावर. पण तुझ्या बाप तिकून फोन लावला का वाचक्यात बोलायचं मग टपक्यात फोन कट व्हायचा. माझा बी मरणाचा जीव आहे. मला माहित आहे मी 1.5 वर्ष कशी काढल्यात तुमच्या विना. तुम्हाला काय कळतंय? मला बी करमत नव्हतं. तुम्हाला फक्त माझं बोललेलं तोंड दिसतं. तुमच्यावर किती जीव आहे ते नाही दिसत तुम्हाला. तू कुठं पाराव भांडती? आपण घरी जा बोलूया प्रेमाच्या गोष्टी. इथं लोक ऐकतील आपल्याला. लोक अण्णा बायको आली माझी. अण्णा तर काय खुश दिसू ना बाई मी आले म्हणून. आले पायपड त्यांच्या पायपड अण्णाच्या पायपड. चालू बरं झालं का ताईंला आणलं. डेपुटीच्या पायपड. नको अरे माझ्या बहिणीसारखी नको. माझ्या पाय पडायची काय गरज नाही. पडू लगे पाय काय करायला लागला. मित्र हात जोडती आला. बरं झालं मग तुम्ही बायको आणली. भांडू नका पण आता होय. हा भांडू मात्र नका तुम्ही 2 जण. नाही तर परत पंचायत माझीच. बस आम्ही प्रेमाने भांडत असतात ऐक का नाही बरे. हा तुम्ही एवढं काय काय सांगितलं इथं गावामध्ये. माझी पाक नाचक्की झाली. जे ते म्हणताय भांडू नका भांडू नका. मी भांडते का? मी भांडणं करून गेले होती का तुमच्याकडे? आवाज छोटा आहे ना त्याच्यामुळे कळलं लोकांना. हा कळलं लोकांना. मग कसे म्हणतात सारखी भांडू नको भांडू नको. आशीर्वाद द्यायचा राहिला बाजूला. एक जण आशीर्वाद द्याय ना. हा डेपुटी आता आशीर्वाद द्यायला कोण अन्नाचे आशीर्वाद द्या ना. दिला की आशीर्वाद भांडू नको म्हणून. अगं रुपाबाई शांत राहा. भांडू नका म्हणजे सगळ्यात महत्वाचं. 2 वर्ष झाले 1.5-2 वर्ष झाले तू माहेरी. त्याच्यामुळं भांडणामुळं नाही. आम्हाला मला तो लय आनंद झाला भाऊ. हे लेकरू मला याची लय किंमती कसं चालतं ग. अगं 2 किलो वजन अहो रुपा नाही भांडत. पारू नाव आहे तिचं. तुम्ही तिला रुपा काय म्हणता? पारू फक्त माझं नावच म्हणणार. तुम्ही कोणी म्हणायचं नाही. ते आमचं प्रेमाचं नाव आहे. ती परमिशन फक्त जालूलाच आहे. आपण फक्त रुपाताईच म्हणायचं. बरं आता एक काम करा. आता दोघं नवरा बायको आलात ना. आता गुन्ह्या गोविंदांना राहा. आता गाव गरजू नका लय. बरं का रुपाताई तुम्हाला राग येऊन नका देऊ. काय झालं तुम्ही गेल्यापासून या आरामखोरांनी भांडणं करून गेली. आता बायकोची चव घालू नको. आता आली ना बायको. असं खोटं सांगतो. तुम्हाला काय धरून आणायचं ना घरी आणा. 1-1.5 वर्षाचा पुरा बदला घ्या. आता तुम्ही दिव्यात तेल टाकायला लागले डेपुटी. चल पाणी चला तुम्हाला
फोडूनच काढते चांगला. भांडू नका रे. अण्णा अण्णा आता गाव नीट राहत नसतं. आता जेच त्याचे ना कानात बोळे घालून बसा. आता एकटाच होता, आता ही वाघीण आली न वाघ, आता निस्त्या डारकाळ्या. चला आता वाटायला लागलं जाऊ मुंबईला नवऱ्याकडे. अहो काय घराची अवस्था करून ठेवली, किती घर बेकार दिसतंय. तू नव्हती ना पारू म्हणून घराची अशी काळा झाली. मी आवरायचो 10-15 दिवसातून आहे ना सारून घ्यायचो, सगळं करायचो. पण गडी माणसाला थोडी बायासारखं आवरीता येते वय. तू आलीस ना आता सगळं आवरून घे. घेते आवरून मी सगळं. आता काय झालं रडायला तुला? काय नाही हो, ज्यावेळेस लग्न करून मी आले ना त्यावेळेसच्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या. त्यावेळेस बघा आपली ती सत्यनारायणची पूजा झाली होती, सगळंच आठवलं मला ते. जशी मी नवी नवरी म्हणून आली होती ना, आपलं किती शोकाचा सोन्याचा संसार होता. पण तुम्ही नीट राहिला नाही. तुम्ही नीट राहिला असता तर ही 1.5 वर्ष नसती गेली आपली. गप नको रडू आता. आता बी तू नवीच नवरीस. हात जोडी. हा नवीनच. मग आता एक काम करायचं, आता अजिबात दारू प्यायची नाही, काम व्यवस्थित करायचं आणि सुखाने संसार करू आता. हा. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता मी आली ना, फक्त मी सांगल ते ऐकत जावा. हा हा नाही तर परत जर तसं केलं ना तर मग बघा मी परत निघून जाईन. नाही तू नको जाऊ. मायले हाल होते तू गेले. ते बी तुम्हाला कळलंच पाहिजे कसे हाल होते ते. हा उठ बरं घे आवरून. आवरून घेते. बसा की जरा गप्पा मारा की. का बायको आलेला आनंद नाही झाला का तुम्हाला? आता आनंद कसा साजरी करू मला कळणच पारू. तू ना आवरून घेतो ना, मी गावात जाऊन येतो लगेच. आता कशाला गावात? काय काम आहे गावात? बायको आली जरा बोलावं गोडधोड तर लगेच चालला गावाकडे. त्याच्यासाठी तर जातो, लगेच जातो, लगेच येतो ताबडतोब. तू तर फ्रेश होईल. मला तुला नटलेलं पाहिजे. बरं ठीक आहे. मी आणि लवकर या. लगेच गेलो ना आलो. तिथं फिरत बसू नका. नाही काय करते आता माणूस काय माहिती. आणि नवीन उद्योग घालून मी झालं. चला घर आवराय घेते पहिलं. टमाट्याचं बाजार पार पाडा. अण्णा लय अवघड. कोणी विचारिला काय लय अवघड आहे शेतकऱ्याचं. ज्या टायमाला पीक येतं त्या टायमाला भाव नसतो, आणि ज्या टायमाला भाव असतो त्या टायमाला पीक पदरात नसतं. काय डेपुटी खुशाली इकडे येऊन बसले. मी घरी गेलो, रानात गेलो, कुठं दिसा तुम्ही. कशाला? इकडं काय करतो रे? अरे तू बायको आली घरी थांबायचं, तिकडं कुठे हिंडत होतो तू? अहो अण्णा तिच्यासाठीच आले मी तुमच्याकडे दोघांकडे बी. काय झालं आता? काय नाही म्हणलं, बायको आली ना म्हणलं तुमच्याकडून थोडेफार पैसे घ्यावा नाही का. म्हणलं गोड धोड काहीतरी आपलं तिला आणावा, परत मटण आणावा. मला घरात आणायला पैसे नाहीत ना डेपुटी. मग बायको तर आणली, मग आधी विचार करून आणायचे जरशी 2 पैसे आधी. कामाचे पैसे काय गेले एवढे तो? गेले आता मित्र खाते ते श्यामे माहित नाही कसं आहे. किती लागत तुला पैसे? 200 रुपये द्या ना. आलेली आनंदाचा दिवस आहे. दर 200. मी तुमचे पेडून टाकीन नाही तर कामात. नीट राहा भाऊ. मी काय म्हणतोय, काही लागलं तर ने दुकानातून. टायमाला चट काय पैसे देत. हा तोंड गोड करायला आणतो मी माझ्या बायकोच. चिकन बिकन बायको आल्याबरोबर चिकन झाले ढोंग सुरू. चला पारवर बसू. इथं लगेच वाटायला लागेल. पारू पिल्लू जानू पारू हा बाहेर ये, मी आलोय. दर तुझ्यासाठी मी आज आहे ना मस्त मटण आणले. अहो पण मटण आणायची काय गरज होती का? हा अरे प्रेमाने आणलंय. तू आज किती दिवसातून आली आणि मस्त भाजी बनव काळ्या मसाल्याची. हा तुझ्यासाठी मी एक गोष्ट आणली. तुला जी बर्फी आवडत होती ना तीच आणली. अयो माझ्यासाठी तुम्ही बर्फी आणली? हा दर खा. अहो पण वास कशाचा येतोय आंबट आंबट? बर्फीच येत असं बघू बरं. इथलेले दिले का काय दुकानदारांनी. त्याची चटणी भाजली शेंदाड्याची. अहो बर्फीचा नाही वास येत. तुम्ही दारू पिऊन आलात काय? कोण पेले दारू? हे इथं दारू पिऊन यायची नाही आमच्या दारात. काय संबंध रे तुमचा? इकडे अहो तुम्ही तुमचा जाळ झाला. तुम्हीच दारू पिऊन आलाय की? हा अहो येऊन अजून मला 2 तास झाला नाही तोवर पिऊन आला का तुम्ही? गप्पार मला बोलू नको. मी ना आज तुझ्या आनंदात दारू प्यालेलोय. कशाचा आनंद हो? तू आलेला आनंद नाही झाला का मला? मग त्याला पिऊन साजरा करतात का?
लय मस्त साजरी करू आज आपण आनंद. हो आनंद साजरा करू. तुम्हाला पैसे कोण दिले पण प्यायला? मला खायचं कोण देते पैसे? पैसे कोण नाही दिले. अहो मला तुम्ही आत्ता जाताना म्हणला की ओ की मी दारू नाही पिणार आणि काय म्हणलं होतं मला महिनाभर दारू सोडली म्हणून. खरं सोडली का दारू तुम्ही? महिनाभर? सहा महिने ह्या जीबीला एक थेंब सुद्धा पेलो नव्हतो पारू. तुझ्या नुसत्या आठवणीत मरत राहिलो होतो मी. सतत मारायचो मग सतत. आज दारू प्यायची काय गरज होती? आनंदाने. काय चाललंय गुलू गुलू हा? काय चाललंय नवरा बायकोचा? लयच प्रेम तू चाललंय बा. लाल गाजरे नीट बोल. हो त्यांना कशाला काय बोलताय? अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला. हो का मी येऊन 2-3 तास सुद्धा झालं नाही माणूस दारू पिऊन आलाय. काय हा दारू पिऊन आला? हा 2 तास नाही झाले अजून तुझा संसार सुरू होऊन आणि तुला की दारू ढुसून आला होय रे? तुला काही लाज वाटती का? श्याम्या आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही. तू भांडला आला का इथं? हा तेच भांडण लावाय आले. वहिनी असाच करीतो ह्यो ना गावात सांगतो तुम्हीच भांडाता आणि मला चांगलं माहिती तुम्ही चांगले आहात पण याच्यामुळे तुम्हाला जे होतं. गप आहे चांगला. मी काय तुला डस होत काय? तुला सांग दारू नाही पिलो मी थापर तोंड्या म्हणूनच तू माझ्यावर जाळायला लागलास. मी केव्हा दारू पितो? वहिनी काही म्हणतो ह्यो. हा शाजू काकडी चल निघ. होय निघ त्यांनाच निघ म्हणा. हा अहो पण लाज वाटली पाहिजे की बायको आली कशाला दारू प्यावं चांगलं जरा गोडा धोडाचं खावं तर लागलं लगे मूत पिऊन यायला. हा मी हा आनंद साजरी केलाय. अरे असा आनंद असतो कुठं? बरं मला सांगा तुम्हाला दारू पैसे दिले कोणी? मला कोण देते श्याम्या आपल्याला पैसे? मला देईन का कोणी? वहिनी तुम्हाला सांगतो ह्यो असा टोल्याचा आहे ना गावात आहे ना धीरे 50 धीरे 10 रुपये असं करतोय तू. नका सांगू मी भीक मागितल्या वाणी. मला ना डेपोटीने पैसे अभिमानाने दिले. डेपोटीनी ना अण्णानी. काय? हा अभिमानाने म्हणले तुझी बायको आली नाही झाल्या जा धर तुला 200 रुपये मस्त किराणा भर मस्त बायकोला आनंदीत ठेव. जळतच तर तुला नाही दिले म्हणून. पाहिलं का वहिनी म्हणजे ज्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला चांगला सुख आणि संसार करा तेच लोक याला दारू पाजून. मी तर म्हणतो ना त्यांना खपतच नाही तुम्ही आलेले. त्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही नसल्या का कसं डेपुटीला काम करायला फुकटचा माणूस भेटतो ना चतकुर पाजली का दिवसभर राबून घेते त्याला. नाही 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 ते दिसायलाच तसा आहे गोरा गुमटा आणि मनात ना काळ कपटा आहे. नाही त्याची तर आज मी कशी वरात काढते बघा. आज सगळ्यांचे मुडदे बसवते. पहिलं तुमचा बसवते मग त्यांचा बस. चला मला घेऊन त्यांच्या. माझं नाव सांगू नका फक्त तुम्ही. नाही 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 तुमचं नाव अरे हातात लोक पाचीन हातात. एवढी लाज वाटत होती त्याचा कशाला पिऊन आला मग. चला माझ्या बरोबर आज त्यांचं ना मरच बसवते. चला काय वहिनी ह्याला पहिला पैसे कोण दिलं? अहो मी नाही दिले. मीच त्याला 10-20 रुपये मागत असतो. खरं खरं सांग तू नाही तर ना दिलं? मी कुठे दिले सांग ना. तुझं नाव याचं नाव नाही. तुमचं ते डिपुटी कुठे गेलं? आज ग्रामपंचायत मध्ये असतील. खरं का? अहो चरस ना. खरं सांग जोरा तोंडाच्या. या टाइमला मला जर कळलं की तू पैसे दिले तर बघा खरं बोल. नाही रा वहिनी मी नाही दिले पैसे. सांग ना. एवढा खाऊन खेकसू चला खेकसू माझ्या बरोबर चला तुम्ही. आज वाराची काय डेपुटी कुठे? ते असते ना ग्रामपंचायत मध्ये आलं. जपून राजाय आणि जाल्याच्या नादी नको लागू आता कळलं का? नाही तर तुला तर असंच फाडीन ती. जा गो अण्णा ऊन वाढायला लागलं बेटा. डेपुटी आणि हे दोघ जण परत रे काय गोंधळ रे काय घोंगायला लागलं काय वादळ परत यांचं. इकडे कस काय आले? आता नको वाटतंय का तर आता सगळं पितळ उघडे पडल ना. नाटक करू नका पडायची गपगुणानी. चला एक तर कुटाणा करून ठेवलंय मी आली. काय भानगड कडे अवघडे बॉय. एकच दिवस झाला ना येऊन रे. जाल्या परवडा बोय जाल्याची बायकोला अवघडे. इकडे काय लिहित आपल्याकडे? चला आता हो का ही दोघं पण हितच आहेत का ना. तुम्हाला असं वाटतंय का की मी नांदुनी माझा संसारच होणी निघूनच जावं का? डिपुटी तुम्हाला पण असं वाटतं का? काय झालं रूपात कमून उगत आमच्यावर तापत आम्ही काय केलं आता? येऊन अजून मला 3 तास पण झाले नाहीत तोपर्यंत माझा संसार मोडायला लागला तुम्ही. आशीर्वाद द्यायला अण्णा तुम्ही मला आशीर्वाद दिलता ना भांडणं करू नको म्हणून आणि भांडणं करण्यासारखी तुम्ही काम करताय. मग अगं काय चुकलं आमचं काय झालं काय सांग ना. काय केलंय आम्ही? काय केलं? तुम्ही मॅनवर प्यायला पैसे का दिले?
तर बघा हे म्हणते ना उपकार करा आणि अंगलट अरे येतं तसं. अरे 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 अहो रुपा वहिनी सांगा ना तुम्ही सांगा आता. अगं बाई तू आली पहिला दिवस त्याचा आनंदाचा दिवस. तो आला म्हणला मी जाऊन गोड झाडा आणतो बायकोला म्हणून उलट आम्ही 2 रुपये काढून दिले खिशोतून दोघांनी. आनंदी आनंद राहावा तुमच्या घरात म्हणून. आता आम्हाला माहिती का ते काय करतोय पैशाचं. बघा आता ज्याचं करावं बरं ते. मी आनंद साजरी केलाय. अहो आनंद कशाचा आपण बरबादी करायला लागला की अजून 3 तास पण झालं नाही मी येऊन. अण्णा तुम्ही बरोबर नाही केलं आणि डिपुटी तुम्ही पण बरोबर नाही केलं. अहो रुपाताई तुम्ही बी काय नवऱ्यासारखं वागायला लागलात. तुम्हाला कळत आहे का काय झालंय म्हणून. अहो ह्यो हलकट याला ना कानफडा टाकायला पाहिजे. ह्यो नालायक आमच्याकडे आला मला म्हणला बायको माली लय आनंद झालाय मला. आम्हाला 200 रुपये द्या तिला गोडधोड न्यायचंय चिकन आणायचंय आणि मला पार्टी करायची आज. आणि अरे नालायका याला आनंद झाला म्हणून पैसे दिले. आम्हाला माहिती का तुम्ही माझ्या नवऱ्याला मारता का? चिकन हा? आणलंय आम्ही. तुम्ही माझ्या नवऱ्याला का मारलं? अण्णा का मारलं माझ्या नवऱ्याला? बापरे हे अनुभव टोला आण आम्हाला. हा, रुपाबाई, शांत घे. बाजू घेतोय ना. रुपाबाई, शांत घे बाई, शांत घे. तुम्ही माझ्या अवघड आहे नवऱ्याला बाई. काय गरज आहे? हा, हा? अजिबात तुम्ही का मारता माझ्या नवऱ्याला? तुम्ही माझ्यासमोर. कुणी सुद्धा माझ्या नवऱ्याला उच्च आवाजाने बोललेलं मला पटत नाही आणि तुम्ही डायरेक्ट हात उचलताय. बरं, उभा मी बरं, तुमचं बरं, मानपान ठेवते म्हणून ठीक आहे. बरं आहे माघार घेतो. हा, हे भाऊ बावड्या चांगलं वाग. तुला मारलं ना तर मी माफी मागवतो तुझी. पण दादा तू काय मला सांग रुपाताईला सांग पैसे तू काय नेल ते आमच्याकडून. काय नेलते माझी मला आनंद झाला. माय बायको आलती किती दिवसातून आली डेपोटी. मग आनंद साजरी करायला पाहिजे का नाही रुपा? करायचं नाही. जरा बायकोला समजून सांगत जा. आणलं नाही प्रेमाने केले तुम्ही का नाही तुमचं प्रेम ना तुमचं इथं वतू जाऊ द्या. मला तर आता नांदायचंच नाही. मी चालली कारण की ना तुम्हाला माझ्या नवऱ्याला तर सोडा. तुम्हाला गावाला वाटतंय की मी नवऱ्यापाशी नांदुनी म्हणून तुम्ही ही खेळ केला आणि वरनं अजून दाखवताय की साजूकपणा. ऐकून घे बाई तू लय गरम डोक्याची आहे पोर. काय कसं आहे माहितीये का मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर. असंय तुम्ही. मला काय माहिती नाही. मी चालले. मला राहायचंच नाही आता. नाही राहायचं मला. अण्णा आणि डेपुटी तुम्ही जर माझी बायको नाही आणली मी तुमच्या पुढे ना राखता भमोळ करून टाकीन. खरं तर तू बायको अशी ना आम्ही आणायची नाही ती तिकडेच राहिलेली बरी इतके. पण आता जाऊन दे तू चांगला लेकरू. हा ना राव. स्टँडवर जाईन ती पाटक्यात जा ना का भाषण देऊ. चाल भाऊ यासाठी रे भाऊ. हे पोर चांगले आहे म्हणून नाही तर अजिबात खरंच कशाला आला होता माझ्या माग? कशाला माझ्या माग आला? अरे अरे ऐके पोरी अरे ऐक तू जरा. ऐका आम्ही तुमच्या सगळ्यापेक्षा मोठे आहेत. हा मला माहित आहे की तुम्ही एवढी लाडीगुडी का लावता. एवढं यांना का पाचता कारण की तुम्हाला काम करायला फुकटचा हमाल पाहिजे ना. आणि अण्णा मला माहित नाही का तुम्ही इथं पाऱ्यावर बोलवून घेता हातपाय चिपून घेता डोकं चिपून घेता का भाऊजी? खरंय का नाही? ए भाऊजीने सांगितलं का काय तुम्हाला आमच्याकडे फुकट काम करतोय. हे बघा रुपाईनी भांड्याला भांडं लागत असतं बरं का. तुम्ही नवरा बायको येत तुमचा स्वभाव तापड आहे आम्हाला माहिती बरं का. नवऱ्याला ताब्यात ठेवणं अण्णा कोणाचं काम आहे? बाई तू थोडं ऐकून घे जरा. आम्ही जरा 4 केसांनी वडील आहेत म्हातारी माणसं आहेत गावातले प्रमुख आहेत. तू काय आम्हाला बोलू द्याय ना. ठीक आहे आम्हाला तर त्याच्यावर जीव आहे आणि तू तापाडे मला माहिती आहे त्यांनी चुका केल्या हेही आम्हाला कळत आहे. पण जरा ऐकशील का नाही जरा 4 माणसांचं काही. बरं ठीक आहे आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे मानानी वयानी ऐकते मी काय म्हणणं आहे तुमचं. अगं बाबा तुला एक लक्षात घे नवरा नारळ कसा निघल सांगता नाही येत. पदरी पडलं आणि गोड झालं. थोड्या चुका पदरातही घालावं लागतं थोडं सुधरावायला लागतं समजूनही सांगावं लागतं. घरात भांड्याला भांडं लागत नाही का एवढं फार वादळासारखं ऐकलंच मग पोर फार. हे दातर गाडी ते जरा शांतीला धर तू पण. आणि बाईच्या हातात असतो प्रपंच टिकवायचा आणि चांगला प्रपंच करायचा. लय येड्यावर नको करू जरा ऐकत जा 4 गोष्टी. हे बघा तुम्ही दोघं नवरा बायको बी तसेच येतं बरं का. एकाने शांत झालं तर एकाने जरा थोडं गप व्हायचं असतं. एकाने वादळ झालं तर एकाने शांत व्हायचं असतं. जरा असं करायचं. तो आहे ना नालायक घेतो मला माहिती मी गप्प हा. मग जरा थोडं बायको आली 4 दिवस त्याला काही म्हणू नका परत ती काय नाही म्हणत वहिनी काय आमच्या आधीची जन्माला आली काय खोडीले माहिती आम्हाला गपच नाही खोडीले हेही माहिती. आणि हे बघा बॅग ठेव तुम्ही दोघं जर नीट नाही जर गावात जर भांडण केले ना परत तुम्हाला घरी येऊन साडू आता आम्ही दोघं बी. चला चला आणि ऐक ना करू चल समजून ऐक तू समजून घे आता. तुला हक्कानी सांगतो माझ्या लेकरासारखी मुलीसारखी तू
तू समजून घे, त्याला जीव लाव, 2 गोष्टी पदरात घे, 4 भिंतीच्या आत ठेव आणि प्रेमाने व्यवस्थित पुढे चाला, नाही तर जा रुसून परत 2 वर्ष आता झाल्या. आता आम्ही नाही मध्ये पडायचो, कायम प्रतिवेळी आम्हाला जबाबदार धरतो. अरे, नालाय का तुमच्या धान्ना पहिली एकरू गेलं ना तुमचं, तर आता तरी हे धर ना आणि जरा कमी पे हा. आणि बायकोला जरा थोडं जीव लाव. कशी जाईल निघून ती हे अगं दोघं- याडपाट आहे. कमी नको पिऊ, प्यायचीच बंद कर. तुम्ही सल्ला देता कमी पी, प्यायनं झालंच ना मग चालू परत. त्यांना फुकटचा बैल मिळतो ना काम करायला. अरे काय नाही की बैल ते तू सांभाळ बाबा. काय तुम्ही चला. ना पारू यांना प्रेमाने बर्फी चाल ना, आनंद नाही का आज आपल्याला? अहो कशाचं प्रेमाने, चला गपगुणाने प्रेम दाखवत चालल्या तिथं त्यांना बर्फ चारत बसलाय. अरे पारे थांब का लय ताण नको करू. ती समोर बघ कोण पाहतोय. प्रेक्षक पाहतंय? माय बाप आहेत, प्रेक्षक माय बाप. हो. नमस्कार कर. नमस्कार. मी आता त्यांचं तोंड आपण जोडीनी गोड करू. हा झालं ना तुमचं तोंडगड? कमेंट मध्ये आशीर्वाद द्या. कसा वाटला आमचा जोडा दोघांचा निश्चित सांगा. हा. चल. चला मटण बनवायचं राहिले, तुम्ही पण या मटण खायला. हा. मग कुठे गेल ते? पुन्हा गेलतो भाऊ ग्रामपंचायत मध्ये. आला ग्रामपंचायत सोडून तुम्हाला काही कामच नसते हो. एक काम महत्वाचं असतं. काही योजना बिजना आली का नाही एखादी? भाऊ योजना आल्यावर तुमच्यापासून राहीन का लपून? माझ्या आधी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये असता, योजना यायच्या आधी तुम्हाला कळती. कायचं काय हा. भाऊसाहेब बी सांगत नाही, तुम्ही आल्यावर सांगणार ना. काय रे काय बोलू? बुट शामिया 3 घंटे 2 घंटे नको लावू. हो त्यात काय सोन्याच्या तारा बिरा घातल्या काय? सोन्याचे नाही, दुबईचे रेगजीने. अरे माझा मेवना तिकडे दुबईला आहे ना, त्याने हे दुबईहून आणलेत भाऊ. कितीचे येतं मग डेपोटी? ते असते ना 40,000च्या आसपास. 40? हा. आपल्या इकडे 40,000, तिकडे कमी असेल. हात लावून बघू का फुटी? हात लावायला काय आहे त्याला? बुट आहेत ते. हा. झाले चमको दे कसा बघ ना त्याला तो. त्याला म्हणलं होतं इतक्या मागाचं काय आला, पण ते म्हणतो दाजी तुम्हाला जरा हाय चांगलं वापरायचं, दिलेत पाठवून. होय. असे अरे श्याम्या कधी पोरीच्या गालाला एवढं मूग नाही लागत, एवढं बुटाला मूग लागत. लय नका कौतुक करू. चहा प्यायचा काय? कुठे झाले? चल घरी चालू. हा, मग आम्हाला बी यायची घरी. पाहिजे तर चहा, चल. झाल्या कसं रंग बदलत बघ ना. अरे 3 रंग होते, 3 रंग याचे. चमकत असं. उन्हात गेलो चमकत. पिवळा एक निळा कसला भारी त्या मेवण्याचा लय जीव आहे भाऊ. पण श्याम्या डेपोटीचा नादच नाही करायचा. गावापेक्षा काहीतरी वेगळं. अरे हटके काय मेवण्याला त्याची पसंत त्यांनी घालून दिला. त्याला म्हणतो मला असे नाही रंगी संगी आवडत बरं का, तर मी असे सॉफ्ट घालतो. पण आता त्याच मेवण्याचं कुठं मेवण्याचं नाही घालावं तर परत बायको नाराज व्हायची म्हणून मेवण्याने एवढ्या लाडाने पाठवलं तर बाई घाली ना म्हणून. मला काय म्हणायचं डेपोटी? मी घालून पाहू का बूट? अरे घाल ना, त्याला काय एवढं लगे. मी बी घालून बघत डेपोटी, मला बी येईन. नको तू नको घालू का? भाऊ. तो मी पाय काय? नको, तो पाय 10 नंबरचा दादा बूट फाडून टाकशील. ताबी पाले काय तुम्हाला? नाही कुठले करून लागू तू? अरे माझे पाय गरम असते तर ढिला झालाय मला. सारखं चाला असते माझ्या पायाला. राजूता हे जपान घालू द्या ना मला. लहान पोरग आहे काय? पाय बघ ना झाल्या. हो पायाला काय झाले? तू मागच्या वेळेस बी असा मा बूट तोडा मला म्हणला लग्नाला बूट लागू दे घेऊन गेला आणि मा बूट तोडा येडे नको करू बाबा. चिखलात गेलतो मग नको, तेव्हा. एवढा मागाचा बूट आहे तो आहे ना, फाटला बिटला ना तर इथं शिवता नाही, त्याला दुबईला शिवायला न्यावं लागेल. माझे पाय बारीक आहे, मला ढिल्ला होतोय. माझे पाय असे फारताळे त्याला कळत नाही. ठीक आहे ठीक आहे. पाणी आण रे भाऊ. तुम्ही असं करता पार मिळवणे तिकून दुसरी बायकोच पाठिली. येड्या नको करू जालू. पाणी दे त्यांना. मी काय करतो, पे पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. झालं भाऊ, नाही प्यायची. लास्ट द्या नाही तर देऊन जाशा. राहू त्याला प्यायचं पाणी. आणि हिला म्हणा मी कपडे हे करून आलो रे. डेपुटी चहा 2 कप सांगा बरं का मला. हा सांगतो बाबा, तिला सांग 3-4 कप चहा ठेव म्हणून. डेपुटी आता बुट मारी तर काय लोकांना. एखाद्या वेळेस नवरा बायकोचं भांडण चाललं असेल, डेपुटीन बाईनी तर फेकून नसेल मारला, चला तरी गंमत बघायला. सांगितला भाऊ तुम्हाला 2 कप चहा. मला 2. मग काय करतो आता, तिथं सांगितलं चांगला चहा करा. हा ना. आहे की नाही. डेपोटी हा. तुमच्या मेवण्याला सांगा ना राव. राम राम. सदा बी आला बा. ए 1 कप वाढ रे. पार्टी आहे पार्टी. तो धीर आला बाबा, सदा आलाय. बसा सदा भाऊ बसा. बस. दादा कांदा तुम्ही हिंडतच राहा. बस बस बस. बघितलं का डेपोटीने काय आणलंय श्याम्या तू सांग. दुबईहून बूट आणलाय 40,000. पुढे काय येताच
एकच एकाच 40. नाही रे 2 बुट आहेत आणि एकच बुट. अजून एक होता ना होता ना अजून एक होता ना. ए छान आहे, दुसरा बुट कुठे? अरे, पैसे संपले असते आणि एकच घेऊन आले नाही रे काही कसा काढतो 2 बुट आहे ज्याला कुठे दुसरा बुट? म्हणजे काय मी घेतला काय माझ्या नाव कसं काय दुसरा घेतला? बुट कुठे? मग इथंच होतं डेपुटी आम्ही कुठं हल्लोच नाही इथून बघतोय अरे मी आता सात जाऊन आलोय. अहो घालून गेले असताना एखादा बोट गाई गाईत घरात. येडे झाले काय? घेतलं ना श्याम्या कायम डेपुटी आपल्या आळ घेते. नाही नाही आळ कसा तो, घेतला? बूट कोणी तो घातला होता का? मी नाही घातला हो. मग कोणी? आपल्याला आलाच नाही. ए घालायला आता इथून आत गेलोय मी 5 मिनिटांनी फक्त बाहेर आलोय. मी घालून पाहिलं ते तुला होता एक बुट गेला बघा या भोऱ्याकडे घाली खिशात. काही नाही हे पहा, चाष्टा करू नको. खिशात घातला काय बूट ए तुम्ही? मागाचा बुट आहे त्यो भाऊ. बुट कुठून आणला माहितीये का? कुठून? मी जर सस्ता असता मी सोडून दिला असता. कुठून? दुबईहून मेवणीने बूट पाठवून दिलाय. 40,000 इथं किंमत त्याची 40,000 रुपये. हे बुटाला हे बघ हे ना अरे. कलर बघ किती होते पिवळा हा, निळा सोनेरी, हिरवा हा. आणि हे ना मग याला आहे ना हा. याला हे प्लॅटिनियम टाईप तिथं काहीतरी भेटतं असं कमी चमकत, प्रतीचं चमकत. त्याच्यामध्ये ते लावलेलं आहे तिने. मला काय म्हणायचं डेपुटी तुम्ही सदान का तर लय कुत्रे पाळतात हो. कुत्र्यांनी बित्र्यांनी आला असला तर काय सांगता येतंय? अरे आताच्या आता कुत्रे इकडून त्या कुत्र्याला हायचं हो, पण आताच्या- पोटी इथं कुत्रे असताना कुत्र्याने नेले म्हणजे तुमचं घरगुती असताना. अरे घरगुती कुत्रा असताना बाहेरच्या ए, कुत्र्याने त्या नेला चाष्टा का? नको करू ते मागाचा बुट आहे द्या ना. नाही हो डेपुटी मी खरंच नाही पाहिला बूट आम्ही दोघं बोलत झाल्या. होतो इथं अरे बुट कुठे मा? मला येत नाही. तुम्ही म्हणले रताळ्या पायाचा आहे तुला काय बुट आणि मला येणार? ढिल्ला होत काय होता करायचंय? हा? मला ढिल्ला होत होता मला नाही आला चालेल, मग पाय. दोघांच्या गेला कुठं? उपयोगीच्या कुत्रा नाही. कसं काय बुट घेऊन जाईन बोला लगेच. होय, नाही, आनंद चहा लय वेळ झाला. अजून तर घातलाच नाही डेपोटी. कुत्र्याला भाकर टाकली होती का तुम्ही? चहा सांग तेवढं गप्पा चहा इथं बुट गेला मा मागाचा. ए, अजिबात चहा करू नको मा, बुट द्या मा. चहा मा बुट द्या मग मी चहा पाहिजे तुम्हाला. तुमचा चहा बघा बूट बघा मी चाललो माझ्या बायकोला सांगतो घरी. ए झाल्या दे ना बुट. मी घेतला असं डाऊट येतोय. हा? नेले कपाळ माझ्या अरे, नाही लय नेले नाही, का? तुम्ही इथं होते आता बुट नाही, आम्ही नाही घेतला हो डेपुटी मी घालून पाहिलं तेच तुलता राव मी आपण नाही आम्ही घेतलं. दोघं बोलत होतो मी ना, इथं. तुमचा जवळ बुट सापडत ना तवर इथं चिपटून राहिलो तरी चालम भाऊ. मी तर काय हलणार नाही. मला जेव बिव अरे बा आताच्या आता कुत्रे घेऊन मा कसं काय बुट गेले एवढ्या 5 मिनिटात. पहिला इतक्या महागाचा बोट याचा जर जोडीदार भेटला 40,000 रुपयेच होते देऊन टाकी तुम्हाला मेवण्याला डेपुटीने आणला इथं. ते नाही का तांबडं कुत्र हा. ते आला असेल तुमच्या तांबडं अरे कुत्र्याला लय हाणायचं ना सवय. यार पाटा हाणायचं ना. कुठं दिसलं ते बरं, एक काम करा मा बुट जर सापडा ना तर आणून द्या मी तुम्हाला आहे ना थोडेफार पैसे देईन. नाही नाही पैसे कशाला आम्हाला पैसे डेपुटी काय देऊ करायचं? द्या. द्या माझा मी तुम्हाला चहा पाहिजे तो पण मला पहिला बुट बीट आणा नाश्ता झाली तू ए या आले ना ते चहा बुट घेऊन या ना नाश्ता देबो मी सांगतो जातो. कुठं पाहिजे यांचा बूट आले जा बरं तेवढं बघा आईला काय पिढ आहे भाऊ आताच्या आता बुट कुठं काय झालंय कुत्रे बी ना हा हो आईला अवघड शो. पुढं शोधायचं आता यो बूट वायता घे अय गाय पाणे अरे काय करतो बुट पाहतोय बूट पाहतो येतच होता ना. म्हणजे अरे म्हणजे तू एवढ्या लांब थोडी जाईन रावशी आम्ही इथंच कुठंतरी आसपास असेल ना बंगल्याच्या. कुत्रा काय इथं ठुईंका बूट गेला असं ना कुठं तरी घेऊन चल हा ते बी खरे वायता काय झालं कुत्रा कुठं गेला असं रे घेऊन जाऊ दे मरू दे कुत्रे गेलं तिकडं आणि ते मरू दे मला काही अय, जोडी काय कम वय तर कम चाललंय. आता ते बूट नाही काय आमच्या आळ घेतला चोरीचा आता कुठे शोधायचा तो तुम्ही तर चोरला नाही नाही हो काय संबंध आहे सदा भाऊ? तरी डेपुटी चोरीचा आळ घेता. हा ना काय करावं राव अरे काय तुमचे जीन हे मी काय म्हणतो ऐका काय एक बूट तर गेलाय कुठे हा तुम्हाला काय माहिती नाही. आता तो बिचारा एकटा कावर फिरेन दुसरा बूट आहे ना तुम्ही घेऊन या. हो नाही हो चोरी करायला सांगता काय सदा भाऊ आपल्याच याने म्हणणार नाही. हा 2,000 हा? आणला हा आणला साधा भाऊ आणला. त्याला 2 मला 2 4,000 मला आहे ना बाकी काही नाही माझ्या डोक्यात आहे सेम टू सेम बूट मागवायचा आहे तिकडून हा 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 दुबई 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 तसाच बूट घ्या तुम्ही फक्त मला दाखवायला लागेल ना असा असा म्हणून घेऊन या. म्हणजे शॅम्पल लागतोय तुम्ही भेटले सॅम्पल देणार ना हा चल एकदम 16 काम करायचं आणि 12 पैसे घेऊन जायचे लगेच शब्दाला पलटाय ना. अरे झाल्या शाम्या म्हणतेत मग आईचा भर्या लगेच टनटना उड्या मारीत गेला. होय असं नको घेऊ तू डेपुटीला विचारून नेऊ आपण त्या असं नाही ते म्हणते यांनी चोरला
नको भाऊ. आळ्या. डेपुटी आपल्या आळण्या आला पाहिजे ना आधी आळ घेतात बोल. ओ डेपुटी डेपुटी ए सापडला काय बुट नाही मग नाही ना सापडला नाही ना काय? सापडायसाठीच म्हणलं मग हे दुसरा बूट घेऊन जाऊ म्हणजे असं लावून बघता येईल हा येच म्हणून काय करायचं दुसऱ्या बुटाची लावून बघायला तुला बुट काय लगेच कळत नाही कोणचा बुट कसा आहे असं कसं कितकं बूट पडलेले असतात हा. रस्त्यानी. मग उगा सापडायचं म्हणलं बस दिसला पाहिजे कोणता ह्यो पूजा पायाचा डाव्या पायाचा कळलं किंवा पाहिजे. हरवला हे बी हरवून टाकतात बुट लय मागाचे येत नाकला असं बी द्यायचं मा- तर अरे, नाक पण मला सांग असं बी समजा तो नाही सापडा तू एका पायात तुम्ही काय घालून हिंडा रे का बूट त्यो अरे पण ते निदान मेवण्याचं टाकायला तरी होईन भाऊ एक हरवला माझ्याकडून एक राहिला म्हणून त्यांना द्यायचंच नाही आपल्याला काय करायचं आपलं काय उचल बिचल आहे काय द्यायचं बरं जा घेऊन जा हा, घेऊन. तसं फक्त एक तेवढा काही सापडून नाही आणा ना. ए मी तुम्हाला बक्षीस देईन भाऊ तेवढा बूट सापडून आणा तुम्ही सोन्यासारखे माणसे आहेत म्हणून सापडते बरं का डेपोटी. बरोबर चालेल जा हा. जा. सापडी तो डेपुटी हा. कुठं गेला असं रिपोर्ट काय चमकतो ओय श्याम्या मला काय म्हणायचं हे बूट मला दिन राव तुला काय करायचंय त्या बुटाचं अरे या सदा भाऊला बूट दिलं ना आपण तो दोघाला 2,000 रुपये येणार ये माहितीये का तुला मी कपाटात ठेवला असता असा आरशा पुढे किती बाजरी चमकत आहे चमक. चल 4,000 घ्यायचे सोडून कपाटात ठेवी तो गेले का पैसे तर भामते पैसे बुडत असतो का मी शब्दाला लय पक्का आहे वतनदार घराने हा आहेत का मग तुम्हाला दोन अय अय काय झालं बुडजी घालीन टाळक्यात राहिला द्यायचा पैसे भारी बूट आहे हा ना. मुका घेतो काय नाही घ्या मला पाठवायचं आहे कुरिअरनी अयो अरे वा 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 मी होणार खुश अरे काय भल्या माणसा अरे तुला जर बुट आवडला होता तुला लागत होता तर मला विचारून घ्यायचं नाही मी तुला बुट नाही दिला नसता का अहो ते पैशाशिवाय बूट दिला नसता यांनी म्हणून त्यांना सांगितलं अरे लहानपणापासून मला माहिती आहे तुला माझी शाळा एखादी वस्तू आवडली ना तो ठेवलीच नाही काही करून का व्हायना कांड करून का व्हायना याचा तो आठवतो की एक भावरा होता भावरा तुला आवडला मी तुला दिला नाही तो बरोबर दुसऱ्या पोराला सांगून बदल्या सुट्टीत तो भावरा मारला होता मा माझ्या डोक्यात खटका पडला बूट फेकून मारितोय डेपुटी आपल्याला रस्त्यानं चालून माझ्या पुढे बूट पडन असं कसं काय होईल ठरून झालं म्हणलं आता बी ठरूनच गेम करीतो माणसाला आहे ना चुरचुमुऱ्याचे लाडूच खाऊ घालितो म्हणलं दोन्ही बूट लांब अरे जाल्याने श्यामी असलं मला माहित होतं एक बुट जाल्याने त्यांनीच लपिलाय म्हणून पण मला एवढंच बाहेर होतं दुसऱ्या बुट काढायसाठी काय प्रयत्न करते 4,000 गेले 4,000 दुसऱ्या बुटाला तुमच्याकडून आणायला 4,000चा बुट आहे का देऊ कशाला 4,000 तुला किती जोड आले असते 40,000चा बूट आहे ना कोण म्हणलं तुला 40,000चा आहे तुम्ही सांगत होते ना 40 दुबईवरून मेवण्याला लावलंय ते म्हणलं दाजी तुम्हाला लय आवडतं म्हणून तुम्ही चांगले अरे, राहता कशाचं तुम्ही दुब- खाता त्याच्यामुळे तुम्हाला बूट दिलं दुबई फिबायचं नाही नगर मध्ये बुट घेतलाय जाल्याला श्याम्याला आहे ना मी कधीच नीट बोलत नाही ते कसे बेरकी वागत आहेत तसं आपण बी चॅप्टर वागायचं ह्यो बूट मी नगर मधून आणलाय नगर मधून हा नगर मधून आणलाय आणि या बुटाची सेल मध्ये भेटलाय फक्त 250 रुपये किंमत आहे 250 रुपये हा. या बुटाची तुला राहायचं तर राहू दे तुला 2,000 एक पडले झाले आईला श्याम्या अरे कुठे गेलं रे